हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात? मजेत ना? चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे राजापूरचं मंदिर, श्री संत सदाशिव बाबा यांचं. तर आम्ही इथे देवदर्शनासाठी आलेलो. तर मी माहेरी आलेली असताना सहजच म्हटलं चला देवदर्शनालाही जाऊन यावं. तर आम्ही आलेलो होतो देवदर्शनासाठी. शौर्यानेही मस्त दर्शन केलेलं. तो नुकताच 1.5 वर्षाचा झालेला होता. तेव्हा नुकतंच त्याला देवदर्शन वगैरे करता यायला लागलं होतं. तर देवाला नमस्कार वगैरे करायचा आणि फुलं वगैरेही ठेवायचं कळायचं त्याला. तर तिथे त्याने खूप एन्जॉय केलं. त्याला खेळायलाही खूप मज्जा येत होती. तर श्री संत श्रेष्ठ सदाशिव बाबा महाराजांचा खूप मोठा दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह भरत असतो. तर तेव्हाच्याही माझ्याकडे खूप साऱ्या क्लिप्स होत्या. तेव्हा शौर्य नुकताच 1.5 वर्षाचा झालेला होता. तेही पुढे मी व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे. असं देवदर्शन किंवा कीर्तन वगैरे म्हटलं तर तेव्हा शौर्य खूप असा एक्सायटेड होता. त्याला खूप असं कीर्तन वगैरे आवडायचं. तर टाळ वगैरे वाजवायलाही आवडायचं. तर त्यामुळेच म्हटलं चला तर त्याची कीर्तनाची त्याला किती आवड आहे हे तुमच्यापर्यंत पोचवावं. आणि आत्ता 2-3 दिवसांनीच परतही असा दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह बसणार आहे. शौर्य 1.5 वर्षाचा असल्यापासून त्याला कीर्तनाची आवड असल्या कारणाने आम्ही त्याला कुठेही असं कीर्तन वगैरे असलेलं तर घेऊनही जात होतो. म्हणजे आताही जात आहेच, पण तरी त्यावेळेस त्याला जास्तच आवड होती. त्याला कीर्तनाची किती आवड आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अखंड हरिनाम सप्ताहाच्या 7व्या दिवशी मोठा असा भंडारा असतो. तर आम्ही घरून निघालेलो होतो. इथे माझ्या चुलतीने, म्हणजे मी तिला ताई म्हणते, तर तिने शौर्याला घेतलेलं होतं आणि आम्ही इथे मंदिरामध्ये पोचलेलो होतो. ही आहे माझ्या आजोबांची बहीण. तर तिने शौर्याला मांडीवर घेऊन टाळ वाजवायला शिकवत होती. त्यानंतर आम्ही सदाशिव बाबांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालेलो होतो. तर इथे माझ्या चुलतीने शौर्याला घेतलेला होता. तर तो खूप मस्त असा एन्जॉय करत होता. त्यानंतर आम्ही गावामध्ये पोचल्यानंतर इथे मुलांचं खेळण्यासाठी जम्पिंग जॅक्स वगैरे आलेलं होतं. जास्त काही पाळणे वगैरे नव्हते, पण शौर्याला इथे फर्स्ट टाईमच त्याच्यामध्ये बसवलेलं. तर तो खूप असा एन्जॉय करत होता. त्याला खूप आनंद होत होता. ते त्याच्या हसण्यावरून दिसतच आहे. सप्ताहामध्ये दर दिवशी 7 ते 9 ह्या टायमिंगमध्ये कीर्तन असते. हा आजचा 7वा दिवस, म्हणजे आज भंडारा आणि उद्या काला होणार होता. तर शौर्य कसा टाळ घेऊन वाजवत होता. पहिल्यांदा त्याला खूप अशी एक्साइटमेंट होती. त्यानंतर तो नंतर माझ्याकडे आलेला. अशा प्रकारे शौर्याने कीर्तनामध्ये
टाळ वाजवण्याचा पुरेपूर आनंद घेतलेला होता. तर त्याच्यासोबत त्याचा मामा नेहरू व्हाईट नेहरूमध्ये जो दिसत आहे नेहरू पायजमामध्ये तो त्याचा मामा आहे. तर त्यांचं पाहून ते जसे पाय हात कसे हातवारे करता येते तसं तो करायला पाहत होता. तर त्याला जेवढं जमेल तेवढे त्याने खूप छान प्रकारे केलं. टाळही खूप मस्त वाजवत होता आणि त्यानंतर तो माझ्याकडे बसायला आलेला होता. त्याला इतकी कीर्तनाची आवड पाहून आम्ही कुठेही जवळपास कीर्तन असेल तर त्याला घेऊन जात होतो. येथे जर तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्हाला दिसतच असेल त्याची आजी माझी मम्मी ती त्याला प्रोत्साहन करत आहे की टाळ वगैरे वाजवण्यासाठी. तर तो खूप छान असा प्रतिसाद देत आहे. अशा प्रकारे शौर्याचे टाळ वगैरे वाजून झाल्यानंतर माझ्याकडे येऊन बसलेला. चला तर म्हटलं शौर्यसोबत त्यावेळेस मी एक व्हिडिओ क्लिपही काढून घेतलेली होती. ते तुमच्यासोबत आता मी शेअर करत आहे. कारण आता उद्या परवाच सप्ताह बसणार आहे. त्यामुळे मी आता 2-3 दिवसांनी जाणार आहे. तेव्हा नवीन माझे ब्लॉग येतीलच, पाहायला विसरू नका आणि कंटिन्यू करा. त्यानंतर काही दिवसांनी महादेवाच्या मंदिराचा कलश पूजा होती म्हणजे माझ्या सासरी. तर तेथे माझी आजी सासू म्हणजे आजी आणि शौर्य आम्ही सर्व गेलेलो. तर शौर्य कसं आजीचं ऑब्झर्वेशन करत होता आणि आजीसारख्याच टाळे वाजवून कीर्तनामध्ये आनंद घेत होता. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या सासरी मारुतीच्या मंदिरामध्ये काल्याचं कीर्तन होतं. आय थिंक माझ्या लक्षात नाही, शौर्य 2 वर्षाचा असेल. तेव्हाही शौर्यने खूप छान प्रकारे डान्स वगैरे केलेलं. अशा प्रकारे कीर्तनामधील माझ्याकडे खूप सारे व्हिडिओ शूट होते. तर मी त्याचा एक म्हटलं ब्लॉगच तयार करावा. तर मी अशा प्रकारे एडिट करून तुमच्यासोबत शेअर करत आहेत. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. विठ्ठला बाबू. अशा प्रकारे शौर्याला 1.5 वर्षाचा असल्यापासून कीर्तनाची खूप अशी आवड होती. तर कीर्तनामध्ये जशा प्रकारे हालचाली केल्या जातात, टाळकरी वगैरे असं जसं वाजवण्याचा प्रयत्न करतात किंवा विणेकरी असेल तर तो तशीच ॲक्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. येथे आम्ही रानात गेलो असता खोऱ्याचा माईक समजून इथे जसं कीर्तन सांगतात त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.